नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एम-पी-एस-सीची तयारी करत आहात, तर मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा 2023ची जी एक्झाम झाली होती पूर्व परीक्षा, त्या परीक्षेचा मित्रांनो प्रश्नपत्रिकेचे जे प्रश्न आहेत, त्या मित्रांनो प्रश्नाचं ॲनालिसिस करणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण 4 किंवा 5 व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला जो आहे. तर मित्रांनो, त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे जे पुढचे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचं मित्रांनो नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो पहा, प्रश्न क्रमांक पहिला आहे. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले होते. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? तर त्यामध्ये मित्रांनो पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर आर जी भंडारकर, न्यायमूर्ती के टी तेलंग, बापू हरी शिंदे. तर यामध्ये मित्रांनो जे आहेत, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते, डॉक्टर आर जी भंडारकर होते, न्यायमूर्ती के टी तेलंग होते आणि बापू हरी देशमुख मित्रांनो यामध्ये नव्हते. तर आपला पर्याय क्रमांक चौथा जो आहे तो मित्रांनो 1, 2 व 3 हा करेक्ट आहे मित्रांनो. तर आपला जो नेक्स्ट प्रश्न जो आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे. इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता? तर त्यामध्ये पर्याय आहेत मित्रांनो, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण मेघाजी लोखंडे आणि भाई माधवराव बागल. तर यामध्ये मित्रांनो राजर्षी शाहू महाराज हा मित्रांनो करेक्ट आपला आन्सर असणार. तर आपला प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे तो पहा मित्रांनो. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला होता? आणि त्यामध्ये पर्याय आहेत नारायण मेघाजी लोखंडे, तुकाराम तात्या पडवळ, भाऊदाजी लाड, कृष्णाजी भालेकर. तर आपला जो करेक्ट आन्सर आहे तो मित्रांनो चौथा आहे, कृष्णाजी भालेकर. तर आपला प्रश्न चौथा आहे. मालविकाग्निमित्र या प्राचीन नाटकात, तर मित्रांनो यामध्ये प्राचीन इतिहासामधला हा प्रश्न आहे. तर मालविकाग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याचा वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो? तर यामध्ये पर्याय आहेत शुंग आणि विदर्भ म्हणजेच यज्ञसेन घराणे. तर पर्याय क्रमांक 2 आहे गुप्ता आणि वाकाटक घराणे. पर्याय क्रमांक 3 आहे शक आणि सातवाहन घराणे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे चालुक्य आणि वर्धन घराणे. तर यामध्ये करेक्ट आन्सर जो आहे तो पर्याय क्रमांक 1 आहे शुंग आणि विदर्भ घराणे, म्हणजे त्याला यज्ञसेन घराणे असे म्हणतात मित्रांनो. तर आपला प्रश्न क्रमांक 5 आहे. वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते? तर यामध्ये आपल्याला जो पर्याय आहेत तर त्यामध्ये निष्क, कृष्णाल, शतमान, गण, श्रेणी. तर मित्रांनो यामध्ये जो जे आहे जे व्यापारात विनिमयाचे जे माध्यम होते यामध्ये निष्कही होते, कृष्णाल होते, शतमान होते. तर मित्रांनो गणही नव्हते आणि श्रेणीही नव्हते. तर आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे 1, 2 व 3 हा मित्रांनो करेक्ट आन्सर आहे. तर पहा प्रश्न क्रमांक 6 जो आहे त्यामध्ये मित्रांनो सेतू माधवराव पगडी यांच्या मते, कोणाच्या मते? सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथपंथातील कोणत्या संताने शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे. तर मित्रांनो यामध्ये पर्याय आहेत गोरखनाथ, गहिनीनाथ, जालंधरनाथ आणि पर्याय क्रमांक 4 आहे कानिफनाथ. तर मित्रांनो यामध्ये करेक्ट जो आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 कानिफनाथ हे याचं करेक्ट आन्सर आहे. आपला प्रश्न जो आहे मित्रांनो 7वा प्रश्न आहे. खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. तर यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत श्वेतपत्रिका, पुणे करार, नेहरू अहवाल आणि धारासणा सत्याग्रह. तर यामध्ये पुणे करार जो होता तो मित्रांनो 1932 सालीचा होता. तर मित्रांनो नेहरू अहवाल जो होता तो 1928चा होता आणि धारासणा सत्याग्रह जो आहे तो 1930चा होता. तर श्वेतपत्रिका जी होती ती मित्रांनो 1933-34च्या नंतरची होती मित्रांनो. तर पहा आपला जो पर्याय क्रमांक 3 जो आहे तो 3मध्ये 3, 4, 2 व 1 हा मित्रांनो करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो पहा आपला प्रश्न क्रमांक 8 आहे. पुढील वाक्य डॅश डॅश यांच्याविषयी आहेत. तर त्यामध्ये येथे दिलेले आहे
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. तर मित्रांनो, केशवराव भवाळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले. तर याचं करेक्ट जे आन्सर आहे ते मित्रांनो पर्याय क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी ही पुढील जे वाक्य आहेत ते यांच्याविषयी आहेत. तर प्रश्न क्रमांक 9 जो आहे, तर पुढील राजकीय संघटनाचा कालानुक्रमे योग्य क्रम लावायचा आहे. त्यामध्ये पुणे सार्वजनिक सभा दिलेली आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन दिलेले आहे, मद्रास महाजन सभा दिलेली आहे, तर इंडियन असोसिएशन दिलेली आहे. तर मित्रांनो पहा, पुणे सार्वजनिक सभा जी आहे ती 1870ची आहे. तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जे आहे ते 1885ची आहे. आणि मद्रास महाजन सभा जी आहे 1884ची आहे. तर इंडियन असोसिएशन जी आहे ती 1876ची आहे मित्रांनो. तर यानुसार जो मित्रांनो आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे अ ड क ब, तर मित्रांनो हा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो पहा, आपला प्रश्न क्रमांक 10 जो आहे त्यामध्ये जे खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला, तर त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी. पर्याय क्रमांक 2 आहे विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये. तर पर्याय क्रमांक 3 आहे कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नये. तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. तर पर्याय क्रमांक 4 आहे मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. तर यामध्ये आपला पर्याय क्रमांक 4 जो आहे, तर मित्रांनो साबरमती कराराने घेण्यात आलेला निर्णय जो होता तो मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे हा होता. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 जो आहे तो हा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 जो आहे आपला तो इसवी सन 1934मध्ये कृषक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली. तर यामध्ये पर्याय आहेत आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, बंगाल. तर यामध्ये मित्रांनो करेक्ट जो आन्सर आहे, तर कृषक संगम जी संघटना होती ती मित्रांनो केरळ म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो करेक्ट आन्सर आहे, केरळमध्ये स्थापन करण्यात आली होती. तर आपला प्रश्न जो आहे 12वा, तर त्यामध्ये पहा मित्रांनो दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केला. तर यामध्ये मित्रांनो पर्याय आहेत पंडित मोतीलाल नेहरू तर आणि डी.जी. तेंडुलकर. पर्याय क्रमांक 2 आहे पी.सी. रे आणि डी.पी. मिश्रा. पर्याय क्रमांक 3 आहे शंकरराव देव आणि ग.वी. केतकर. तर पर्याय क्रमांक 4 आहेत आप्पासाहेब पटवर्धन आणि सुहासिनी निंबियार. तर मित्रांनो यामध्ये दांडी यात्रेचा जो उल्लेख होता रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा उल्लेख पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो आपला जो 13वा प्रश्न आहे त्यामध्ये पहा काय म्हटलं आहे, खालील विधाने कोणासंदर्भात आहेत. तर त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. धर्माची राजकारणापासून फारकत घेतली त्याने. तर सती जाणाऱ्या शूर स्त्रियांबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. तर बालविवाह थांबविणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले. तर सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपल्या असल्याचा दावा केला. तर यामध्ये मित्रांनो पर्याय दिले आहेत बाबर, अकबर, हुमायूं, औरंगजेब. तर यामध्ये करेक्ट जो आन्सर आहे, तर मित्रांनो हे सर्व अकबर यांनी केलेले होते. याच्या संदर्भात हे जे विधाने आहेत ते त्याच्या अकबराबद्दल आहेत मित्रांनो. आपला प्रश्न जो 14वा आहे त्यामध्ये पहा, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता त्याचे कारण काय होते मित्रांनो. तर आपणाला पर्याय दिले आहेत. तर यामध्ये दिलेलं आहे कारण कोणते आहेत. तर उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. तर 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक तर मित्रांनो व काजी सिंग नाईक उठावात सामील झाले. तर काजी सिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले. तर यामध्ये मित्रांनो खानदेशातील भिल्लांनी जो ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता त्याची कारणं जे आहेत ते हे सर्व कारणं आहेत त्यामध्ये.
तर आपला पर्याय क्रमांक 4 जो आहे वरीलपैकी सर्व हा मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे। तर मित्रांनो आपला 15वा जो प्रश्न आहे, तर पहा, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट जे आहेत यांनी होम रूल चळवळी बद्दलचे विचार मांडले होते? तर त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत: अ न्यू इंडिया, ब आहे कॉमनवेल्थ आणि क आहे बॉम्बे गॅझेट आणि ड आहे टेलिग्राफ। तर यामध्ये मित्रांनो हे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत। तर यामध्ये जे ॲनी बेझंट जे होत्या त्यांनी होम रूल चळवळीबद्दलचे जे विचार मांडले होते ते अ न्यू इंडियामध्येही मांडले होते आणि कॉमनवेल्थमध्ये मांडले होते। तर बॉम्बे गॅझेटमध्ये मांडले नव्हते आणि टेलिग्राफमध्येही मांडले नव्हते। तर आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे अ आणि ब, तर ब फक्त, तर मित्रांनो हा करेक्ट आन्सर असणार आहे। तर मित्रांनो यानंतरचा जो आपला व्हिडिओ असेल ते यानंतरचे जे प्रश्न असतील राहिलेले, तर मित्रांनो 4 किंवा 5 आपण याबद्दलच राज्यसेवा 2023ची जी पूर्वपरीक्षा होती त्याचे जे PYQ आहेत ते आपण कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर त्याबद्दल मित्रांनो सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर एक लाईक करा।